हिची सर्व सुख तुका मने माझे हिची सर्व सुख तुका मने माझे हिची सर्व सुख तुका मने माझे हिची सर्व सुख मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे
रामकृष्ण हरी कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम 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 कृष्ण रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा हे बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर हे सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम आले देवाच्या मना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना आले देवाच्या मना तेथे कोणाचे चालेना तेथे
संतन की विठ्ठला विठ्ठला गोपाल कृष्ण भगवान की आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी पांडवांचा साह्य करी राज्या हुनी केले दुरी हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी तुका म्हणे उगेची राहा तुका म्हणे उगेची राहा होईल ते सहजचे पहा हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे जण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ ज्ञानम ज्योतिरार्थावतारम कलांकांक तेजोति कामो दिवग्रम कलानीशवादा पुनोदार्थ दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काही जणेने बोलतो वचन्याते भाविका मनोजवम मार्दतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजं मानवैतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा शिवभोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे सिद्धी वाचे बदता शिवनाम तया नबाधे क्रोध काम जयांचे केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्री गुरूंचे ते नमस्कारो आता अनादि निर्गुण प्रगटली भवानी मो महिषासुर मर्दाना लागोनी त्रिविध तापाचे करावया जाडणी भक्ताला घेतो पावसे निर्वाणी आईचा जोगवा मागे यवंतः प्रवीक्ष मम वाच मेमं प्रसुक्ताम संजीव यज्ञ निखिल शक्तिधर स्वदाम्नाम अन्योच हस्त शरणद्वगादिम प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त काळी प्राप्त वेळी भगवान परमात्म्याच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग अथवा आपल्यासारख्या भाग्यवान मंडळींपुढे म्हणून दाखवलेला अभंग साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा कलश तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु श्रीमंत साधू तुकोबरा यांचा 4 कडव्याचा गोड प्रत्येकाच्या पाठातील देव आपल्या मनासारखं होऊ देत नाही आणि त्याच्या मनासारखं केल्याशिवाय राहत नाही हा दैववाद मानणारा 4 चरणाचा अभंग आहे विठ्ठल या अभंगामध्ये संतांनी दैवावर जोर दिला ऐका एक असा परमात्मा आहे तो त्याच्याच मनासारखं करतो तो आपल्या मनासारखं होऊ देत नाही आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना मग का हो तुकोबरा असं एखादं उदाहरण तुमच्या डोळ्यापुढे आहे का तुकोबरांनी या अभंगामध्ये याला दुजोरा मिळावा हे पटावं याकरता 2 मोठ्याच्या घरचे उदाहरण दिलेत एक असा राजा या विश्वामध्ये झाला त्याच्या इतका सत्यवादी राजा या जगामध्ये दुसरा नाही एक पाण्याचा ग्लास त्यानं मागावा 1000 लोक ज्याच्या मागे सोन्याच्या ग्लास मध्ये पाणी घेऊन पडायची असा सत्ताधीश राजा दुसऱ्याकडे पाणी भरायला लावला हरिश्चंद्र तारा राणी वाहे
वाहे डोंबा घरी पाणी. आणि दुसरं एक उदाहरण इतकं गोड दिलं. भगवंताने सर्वात जास्त प्रेम जर कोणावर केलं असेल तर ते भक्तावर केलेलं आहे. आणि भक्तांच्या मध्येही एक यादी अशी लागते की देवानं त्यांच्यावर विशेष प्रेम केलं ते म्हणजे पांडव. पांडवांवर जेवढं प्रेम केलं परमात्म्याने तेवढं प्रेम या जगाच्या पाठीवरती भगवंताने केलं नसेल. महाराज किती प्रेम आहे. अर्जुनाची घोडी धुतली अनंत. याच्या पलीकडे काय असेल. रोज मांडीला मांडी लावून बसायचा, सल्ला द्यायचा, मार्गदर्शन द्यायचा, पण एकही राज तिलक त्यांना मिळू दिला नाही. हा दैववाद आहे. वशेला न होता, संबंध न होता, रोज बशी दिनभर प्रचार करे, पण कथ मतदान जाय हाही समजेल. किती देव गोड आहे का. पांडवांचा सहाय्यकारी राज्याहुनी केले दुरी. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. असा त्या देवाचा दैववाद आहे. मी नेहमी सांगतो, आजही सांगेल ऐका. ईश्वरीय सत्तेपुढे आपलं शहाणपण जास्त दाखवू नये, हा माझा पहिला मुद्दा आहे. मी असो का तुम्ही असो, त्यानं जे सहन करायला लावलं ते सहन करण्याची ताकद प्रत्येक जीवात असली पाहिजे. तुम्ही करा अथवा नका करू, पण माणसाला सहन करावंच लागतं. काही विशिष्ट मुद्दे सांगणार आहे मी, त्याच्यानं आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. तो देवच तसा आहे. आले देवाजीच्या मना तेथे कोणाची झाले ना. जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न केला साधकाने, जर तो त्याच्या मनासारखं करतो, तो हरिश्चंद्राला पाणी भरायला लावतो, तो पांडवांना राज्य मिळू देत नाही, मग आम्ही नेमकं काय करावं. तुकोबारांनी प्रेमपूर्वक सल्ला दिला, त्याच्या ईश्वरीय सत्तेपुढे शानपण करण्यापेक्षा तो जसं ठेवील त्या पद्धतीने राहायला शिका. तुका म्हणे उगेची राहा. स्पष्ट शब्द आहे. असं वाटतं अभंग क्षपक असेल, पण याचे उद्गार साक्षात तुकोबारांच्या मुखातून निघालेले. तुका म्हणे उगेची राहा, होईल ते सहजची पहा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. म्हणून ज्याच्या पुढे जास्त हस्तक्षेप करू नये. त्यानं पावसाळ्यातला पाऊस गायब केला तरी सहन करायला शिकलं पाहिजे, आणि तो पाऊस उन्हाळ्यात पाडला तरी तो सहन करायला शिकायला पाहिजे. मी एक वाक्य वापरतो म्हणजे तुम्हाला अभंगाची व्यवस्थापना कळेल. इथं या मंडपात माझ्या सकट सगळ्यांसकट असे विद्वान लोक या ठिकाणी बसलेले आहेत की एका फोनवर ते कलेक्टरचा घाम काढू शकता, कलेक्टरला प्रश्न विचारू शकता, आमदाराचा ताफा थांबवू शकता, मंत्र्याचा ताफा थांबवू शकता. असा एक एक व्यक्तीचा अधिकार आहे की ते चांगल्या चांगल्या कलेक्टरला आपल्या प्रश्नात अटकवू शकतात. पण इथं बसलेल्या पैकी माझ्या सकट एक पबी असा मोबाईल नंबर नाही देवना थंडी काब पाणी नाही राहणार. असं आहे का महाराज कधी. ही त्याची व्यवस्थापना आहे. त्याला जे आवडतं तो तेच करतो, तो आपल्या आवडीचा विचार करत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले. म्हणून हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. झालं आपलं कीर्तन. विठ्ठल अभंगावरती विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी अल्प परिहार देणं उचित आणि गरजेचं. परिहार द्यायचा तो असा. श्री संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या प्रेमळ असणाऱ्या तीर्थक्षेत्र पवित्र पावन आपल्या फुपणगिरी या गावामध्ये पवित्र पावन गोड पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या गोड प्रांगणात चालत असलेला अखंड रिणाम संकीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा. वर्ष किती झाले आपल्याला. आकडा याद पडी गया. 65 60-65 वर्ष झाले अंदाजे का. बर लक्षात नाही. 65 वर्ष झाले असं गृहीत धरूयात. गोड परमार्थ आहे. मंदिराच्या आकारणीने कळतं की परमार्थ हा जुना आणि जाणत आहे. फार गोड मंदिर आहे. मला ते म्हटले की आता 2027 मध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहे. त्याचा 100वा वर्धापन दिवस साजरा होणार आहे. ज्याशी सुरुवात करी जवळजवळ त्यासाठी ते पाठी घ्यावं असा माझा अंदाज आहे. म्हणजे त्याच्यातल्या असतील एक दोन तर ते भाग्य समजा, पण मला वाटतं काही त्याच्यातले नसतीलच. पण ते रोप जे लावून गेलेत
त्यांचं स्मरण करणं म्हणजे पुण्याची प्राप्ती करून घेणे. म्हणून वर्धापन दिवस असतो, त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. सुंदर गोड असा पर्व काळ आहे आणि या तिथीवरती गेल्या 65 वर्षापासून अखंड परंपरेचा कीर्तन सोहळा आपण करवित आहात. गावातील सगळ्यांचे एकदा आभार व्यक्त करतो. गोड संगीत में श्रीमद भागवत कथेचं दुपारी नियोजन असतं. यंदा सुद्धा या ठिकाणी ते नियोजन केलेलं आहे. ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही कथा श्रवण करवित आहात ते परमस्नेही श्रद्धे आदरणीय श्रीयुत हरिभक्त परायण सूर्यभा नजी महाराज शेडगावकर यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात. कार्यक्रम असल्यामुळे ते नाही येत, पण गोड ज्यांनी मला आमंत्रित केलं ते परमस्नेही श्रद्धे आदरणीय गुरुबंधू आपल्या गावातील कल्पेश ललितजी महाराज उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीला त्यांचे सगळे वारकरी, त्यांचा मोठा दुजोरा होता आणि पुनश्च मला इथे येण्याचा योग आला. या कीर्तनाकरता विशेष उपस्थिती आदरणीय श्री हरिभक्त परायण आमच्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व रोहिदा साबा निंभोरेकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्त परायण श्री आमचे गुरुबंधू परमस्नेही श्रद्धेय अमोलजी महाराज शिरसोलीवरून उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्त परायण श्रीकांतजी महाराज खडकेकर उपस्थित आहेत. सोबदार बाबा उपस्थित आहेत. गावातले महाराजजी आमचे ललित दादा उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीला सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी बाबा सुद्धा आहेत. आदरणीय श्री हरिभक्त परायण आमचे योगेश महाराज करंजकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने गोड सिस्टीम या ठिकाणी लावलेली आपली शिवशक्ती साऊंड कठोऱ्याचे दादा उपस्थित आहे. त्याच पद्धतीने ज्यांच्याकडे संतांचं भोजन झालं ते श्री हरिभक्त परायण दिलीप तुकाराम जाधव श्रीयुत हरिभक्त परायण दिलीप तुकाराम जाधव यांच्याकडे संतांच्या भोजनाची पंगत झाली. योगायोग असा झाला की गेल्याही वर्षी माझं कीर्तन होतं आणि योगायोगाने मला त्यांच्याकडे भोजनाचा आस्वाद घेता आला. योगायोग असा झाला की आज सुद्धा गाडी त्या डेपोला लागली. मन प्रसन्न झालं. काय प्रेम असेल महाराज, काय हृदय भरून आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला. कितीतरी दूर दूध जाळावं लागतं तेव्हा बासुंदी तयार होते आणि त्या बासुंदीला वाट्या पण मला डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम झाला. काय पाणी देऊन भरलंय होतं, म्हणजे एकदम हेरभरी, त्याच्यामुळे मला अशक्तपणा जाणवला. म्हणून मी थोडंसं ते कंट्रोलमध्ये घेतलं. नाही तर माझा आहार हा एक वेळ चांगला असतो, म्हणजे यजमानाला समाधान झालं पाहिजे, दुसरं काय नाही. आपण काय त्या बिचाराव काय करी वाढतं आपण नाही ते काय पटत नाही आपले. नको बाबा त्यांचे हाल आपले त्या जेवणच नाही. पुढे आधी जेवणे बनवायचं. कीर्तनकारले पहिलेच भत्ता दिलाय, 200 रुपये भत्ता जळगाव मग चेंदी, मग ये बाकी विषय खाला असतात. तो बी खात नाही, आमले उमजा पडू देत नाही, असा गंमत आहे. असं पुढे व्हाय अजून नाही अजून बरं आहे. पुढे गणच चेंज व्हाय, पुढे गणच आते इकत ना धोतर घ्या. पुढे धोतरबान, कधी जीन्स पॅन्ट टी शर्ट, कलाकार मॉडर्न सुंदर वाटते. ध्यान नको तू हाल नको करू भाऊ, काही चाल दे रे दादा. आता म्हणजे पंचायती पण बरं आहे. जे काही विद्वान लोक आता उरलेले आहेत महाराज, त्यांच्यामुळे परमार्थाला गोड मजा आहे. नाही तर पुढे बयान कामशी आते सुरू होई गे. कोण डपोर ठोकराय ना, कोण सांबडवर ठोकराय ना, कोण कसावर पुढे बँड लायला राहील. मग यांनी जिरावानी तटी वाज राहील मन राहील, तेव्हा अशी पद्धत येणार आहे. पण जोपर्यंत चांगली पद्धत आहे तोपर्यंत ऐकून घ्या आणि सांगणाऱ्यानं सांगून घ्या. पुढे आता मजा नाही, पण आता बरं आहे. पण मग मजा नाही म्हणा, मग आमनं तुटवटा याच ना सरी की आमनं सुरुवात छे. आता त्यांचं सगळं झालं पण आम्हाला ती सुरुवात आहे. पण मी नेहमी सांगतो ऐका, ज्ञानोबा तुकोबांनी लावलेला हा परमार्थ कालही सुंदर होता, आजही सुंदर आहे आणि येणाऱ्या काळातही सुंदर आहे. तुमच्यासारख्या परंपरेचे गावं असली की कीर्तनाला आनंद येत असतो. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठांच्या चरणी कोटी वंदन करतो. 10:30 वाजेच्या आत आपल्याला कीर्तन सोडायचं आहे, कारण 8:30 ते 10:30 आपला वेळ आहे. 8:20 कलाकारांनी घर सोडलं, त्यासाठी 10 मिनिटांनी कसर निघाल पाहिजे. त्या 8:20 नाही जायला राहता आधी, 10:30 पर्यंत कीर्तन करायला आवरलंच पाहिजे. त्याच्यात बेफिकर राहा. त्यामुळे म्हणा एक नियम आबा 10:30 वाजणार का मला चक्कर येत. काय 10:30 वाजणार का मला चक्कर येत. 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 10:30 वाजणार का मला चक्कर येत.
काय झालं आणि काही नाही 2-4 दिन तसंच विरायला तो स्वरबंद पडून चालू होता कथा लगे लागस का हा उद्या हा लागू द्या नाही अहो स्वर काही नाही पण शेवटला चांगला लागायला पाहिजे म्हणजे बरं असते लागायलाच पाहिजे अशी पद्धती आता सध्या काय झालं 10:30 वाजलात कमाल चक्कर येत घरनाची सांग दिले सुमारा सुटेल कारभार करायला नाही 10:30 पावणे 11 आवरी लेवाना आपलं आपलं गुपचूप 5 एक दिन जाय असंच वर सांगायचे 11 सव्वा 11 होई गया चक्कर येऊन पडी गु 3-4 कार्यकर्ता येतो सरकार त्याला बीर गेले त्याला कांदा सोंगाळा कांदा नाही रे त्याला पाकिट सोंगाळा आणि टाइम होई गया म्हणतात त्याचा टाइम झाला टाइम आहे ना का म्हणजे ते सरावाल पाहिजे असं त्याचा उद्देश असतो म्हणून वेडे अभावी सगळ्याला वंदन करतो गाव गोडे चांगले परमार्थाला जाणकार आहे तुम्हा सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करत आपल्याला विनंती करतो जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये भजन होईल हाताने टाळी वाजवू नका मुखाने भजन करू नका पण 1 तास सर्वांगाचे कान देऊन चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करा विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा आहे फार गोड आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज दैववादावर चर्चा करतात ऐकणारे जाणकारे तुषारेत माझा प्रश्न असा आहे तुम्हाला सगळ्यांना सांगा 18 पगड संत झाले ग्रंथ संपदा आपल्याकडे कमी नाही पाहिजे तेवढी ग्रंथ संपदा आहे 18 पगड संत झाले प्रत्येक जातीत संत आहे अशी एक जात नाही की त्याच्या संत नाही आणि असे संत नाही की त्यांना जात नाही मग प्रत्येकाच्या विशिष्ट जातीच्या उद्धाराकरता संतांनी अवतार घेतला 18 पगड संतांनी एकच शिकवण दिलेली आहे असं एकही संत म्हणत नाही तुम्ही आयत बसून खा देव तुम्हाला देईल असं म्हणेल कुठे तुम्ही आयत बसून खा बा देव तुम्हाला घर बशी दे कुठेच नाही एवढी मोठी ग्रंथ संपदा आहे त्या ग्रंथात सुद्धा तसं शिकवलं गेलं नाही तुम्ही आपण ज्या पवित्र धर्मात येतो तो हिंदू धर्म त्या हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ गीता आहे ती गीता आम्हाला रोज शिकवते कर्मण्येवाधिकारस्ते माम फलेषु कदाचन कर्म करत राहा कर्म श्रेष्ठ हे गीतेने शिकवलं कर्म करत राहा कर्म श्रेष्ठ हे भगवंतानं शिकवलं कर्म करत राहा कर्म श्रेष्ठ हे संतांनी शिकवलं मग या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज दैववाद का मांडतात या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं असेल तर सर्वांगाचे कान देऊन इकडे पहा 80% कर्म माणसाला करावंच लागतं यात तीड मात्र शंका नाही तुम्ही असो का मी असो 80% कर्म माणसाला करावंच लागतं पण 80% कर्म केल्यानंतर सुद्धा 20% देवावर हवाला ठेवावाच लागतो त्या 20%चं चिंतन आजच्या अभंगात आहे विठ्ठल 80% कर्म माणसाला करावंच लागतं 20% देवावर हवाला ठेवावा लागतो सगळ्याला व्यवहारातलं उदाहरण माहिती आहे अशी कल्पना करा बाप शेवटच्या घटिका मोजतोय लेकराचं बापावर असलेलं प्रेम आहे बापाला नाशिकच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलंय विज्ञानाचं पान वाचणारा प्रसिद्ध डॉक्टर आहे त्या डॉक्टराचा मिनिटं महत्वाचा आहे नंबर लागलेला आहे बापाची चेकिंग झालेली आहे परिणाम असा घडला लेकरू हृदय अंतकरणानं भरून डॉक्टराच्या समोर उभं राहिलं आणि डॉक्टरांना म्हणायला लागलं दादा पैसा भरपूर आहे माझ्याकडे हा चेक आहे तुम्ही भरून घ्या तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देतो यात मात्र शंका नाही पण माझा बाप वाचला पाहिजे विज्ञानाचं पान वाचणारा डॉक्टर त्यानं सुद्धा मान्य करावं ऐका बारकाईने विज्ञानाचं पान वाचणारा डॉक्टर त्यानं सुद्धा मान्य करावं प्रयत्न करणं माझं काम आहे पैसा तुमच्याकडे आहे प्रयत्न माझे आहेत पण शेवटी आयुष्य देणं न देणं हे त्या भगवंताचं काम आहे कधी कधी असं आढळतं महाराज 80% कर्म माणसाला करावंच लागतं पण 20% देवावर हवाला ठेवावाच लागतो त्या 20%चं चिंतन आजच्या अभंगात आहे संत तेच म्हणतात तो जसं ठेवील त्या पद्धतीने राहायला शिका त्याच्या ईश्वरीय सत्तेपुढे अजिबात शानपण करू नका कारण तो देव आहे त्याला आवडतं तो तेच करतो तो आपल्या मनासारखं होऊ देत नाही मग त्याने जे आपल्याला शिकवलं त्याने जे आपल्या जीवनामध्ये घडवून आणलं त्याला तुम्ही रब म्हणा त्याला तुम्ही कुदरत म्हणा नाहीतरी त्याला देव म्हणा त्याला अनंत नाव आहे
पर्याय एकच पर्याय, आवडे ज्या हरी अंतरापासून. फक्त त्याचं भजन करायचं, अंतरापासून त्याचं स्मरण करायचं. त्या पलीकडे आपल्या हातात काय? तो म्हणे संसारात प्रेम नाही का? संसारामध्ये प्रेम केलं तर संसारातल्या लोककर्मापासून सोडवणार नाही का? अरे किती प्रेम कर, पण शेवटी त्या परमात्म्यानं विचार केला तरच कर्मगती बदलू शकते. हा इतिहास आहे. मी नेहमी सांगतो, आजही सांगेल बारकाईने ऐका. मनुष्य कितीही चतुर असला, कितला का चॅप्टर वय ना, वय नाही पण अर्ध तिकीट लाईन फिरायना, फिर 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 फिर, वय नाही तरी अर्ध तिकीट. त्याने अर्ध तिकीट ना करता वय वाढायली ना. या बायासना मोठा गोड व्हायले. ज्या बाईनी एसटी फुकट भेटो म्हणून आधार कार्डवर वय वाढावं, ती लाडकी बहीण म्हणून उडी गी. मोठा दांगडो आहे ना महाराज. तुम्ही पहा वाटल्यास वय वाढवलं म्हणजे बस फुकट मिळेल, हा विचार ज्यांनी केला तर वहिनी अटण्यारीच घाल दिली. आखो घ्या त्या बाया म्हणे आधार कार्डनी तारीख चेंज करली, आमले कनी तो हप्ता भेटायला पाहिजे. चाल दे तू, चाल दे चाल दे चाल दे. तुला वय नाही पण अर्ध तिकीट लाईन फिरायना. नाना तू ओरिजिनल वय लपाट दिनी, वय वाढायली नी. वय वाढेल वरच तो तुला खटका दाबी. थांब तू बरोबर दाबा येतो खटका. ही माणसाच्या जीवनातली चतुराई आहे. किती चतुर, कितला चॅप्टर, कितला चॅप्टर, किती चॅप्टर. काही असे चतुर असतात त्या कोणले सापडत इतके चतुर आहे. तुम्ही आपण किती चतुराई केली, पण ज्या दिवशी त्यानं त्याची चतुराई दाखवली त्याच्या पुढे आपली चतुराई चालत नाही. त्यानं कितींना मातीत मिसळवलं, मातीतून उचललं. हा इतिहास आहे. एका हिंदी लेखकाने किती गोड वर्णन केलेलं आहे. मला बोलता येत नाही पण बोलण्याचा प्रयत्न करतो ऐका. तू लाख करे चतुराई, तू लाख करे चतुराई, करम का लेख मिटे नारे भाई. कर्म का लेख मिटे ना रे भाई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. तू लाख करे चतुराई, तू लाख करे चतुराई रे. कर्म का एक मिटे ना रे भाई, कर्म का एक मिटे ना रे भाई, कर्म का एक मिटे ना रे भाई. इस दुनिया में कर्म के आगे चले ना कोई उपाय. कागज हो तो हर कोई बाटे, कर्म न बाचा जाए. एक दिन इस कर्म के कारण वन में गए रघुराई. कर्म का लेख मिटे ना रे भाई, कर्म का लेख मिटे ना रे भाई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. किती चतुर राहा पण त्याच्या चतुराई पुढे आपली चतुराई. तुला का करे चतुराई, कर्म का लेख मिटे ना रे भाई. इस दुनिया में कर्म के आगे चले ना कोई उपाय. कागज हो तो हर कोई बाचे, कर्म न बाचा जाए. एक दिन इस कर्म के कारण वन में गए रघुराई. कर्म का लेख मिटे ना रे भाई. कागद असेल तर सगळे वाचतात. अंध माणूस आहे, त्याच्या हातामध्ये जुनी 1000ची नोट द्या तरी तो आपले सांग रे बंद पडी गी आई, त्याला हातवर समजेल. कितला काट चौथी नापास होय ना तरी वाचिलेस तो. आई कसा न शेवा, आई लाईट बिल शे का रेशन शे का फायदा ना फॉर्म शे. आई प्रत्येकाला वाचणार आहे महाराज या जगात. वाचणारे कोण नाही. आमच्यात वाचणारा नसेल तरी त्याला पाकिटाच्या अंदाजावरून कळतं आत किती नोट आहेत. खरं खोटं अशी पद्धत आहे. नेमन ऐका, असा एक बी नाही की तो वाचू शकत नाही. पण माफी मागून बोलतो, इथं जेवढे बसलेले आहेत आपल्या सकट कर्म वाचणारा मला या जगात अजून सापडला नाही.
सकाळी तुमच्या माझ्या ताटामध्ये नियतीनं काय वाढलंय हे कोणाला सांगता येणार नाही. सकाळी काय वाढेल काय वाढेल सकाळीले आपण दुसऱ्याकडे जेवणले जावावेत का मग आपली सुगडी वाटा कोणल्याच माहित नाही. हा धुळ्याला असा किस्सा झाला. मी 2 अंत्ययात्रा अटेंड केल्या. एका अंत्ययात्रेमध्ये आमच्या गावाचे प्राध्यापक हे तिथं भाषण देत होते, श्रद्धांजली. तिथे ते दुसरेच प्राध्यापक आरोग्य शिसोदे आमच्या नातेवाईक होते. संध्याकाळी 7 वाजता ते श्रद्धांजली देत आहेत. तिथे की कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही, प्रत्येकाचा प्रवास इथपर्यंत आहे. यांनी चांगलं वागलं असं तसं काय असेल तसे कधी कोणाचा प्रवास येईल. दुसरा दिन संध्याकाळ 7 वाजता जो बोल राहिला त्यांना प्रवासले आम्ही भटांनी गेलो. गारणा म्हणे त्याला वाटला या म्हणता नको तो काल दिन बोलेले आज निघ्या मी जर बोललो माले बन पण देव येतो. त्याच सूत्रच एकालाही सापडलं नाही. त्याच कर्मगतीमुळे विश्वाचा बाप ज्याला देव म्हणतो तो राम आहे. दशरथ राजा रामाचे वडील होते. सूर्यवंश आजन्म शुद्ध आहे. केस पांढरा झाला, हातात ठेवला. वसिष्ठजींच्या पाया पडले. 3 राण्यांना बोलवलं आणि एकच युक्तिवाद केला माय की आता मला सहन होत नाही, शरीर साथ देत नाही, या चाब्या रामाकडे दिल्या पाहिजे. हसत हसत रामाला चाब्या दिल्या. उद्या तुम्हाला अयोध्येच्या राजपदाची शपथ घ्यायची. आनंद वाटला. घरी निघाले. कैकई करता 14 वर्षाचा वनवास मागून घेतला. परिणामता बातमी माहीत पडली. पण माझी विशेषता आहे का मी काय म्हणतो. चाब्या बेटी घ्या, घरी घ्या. सीता म्हणे स्वामी मी जे ऐकलं ते खरंय का. म्हणे तू जे ऐकलं ते 100% खरंय. तुम्ही उद्या अयोध्येचे राजा होणार आहात असं वाट राय ना. 5 किलो पेडा लई हो आणि अख्खा गावमा वाटी देऊ. प्रभू रामचंद्र म्हणे सीते पेडा वाटीन येडापणा करू नको. म्हणे का उद्या मीच राजा होईल अजून मला वाटत नाही. सीता म्हणे तुम्ही देव आहेत, तुम्ही स्वतःच कर्म लिहितात, जगाचं लिहितात, तुम्हाला का स्वतःला होता येणार नाही. सकाळी तुम्ही का खात्रीनं सांगत नाही. प्रभू म्हणे तुले माहित नाही आठे मोठा दांगडोय. म्हणे का बा. अरे नाव कोण डिक्लेअर बस आणि शपथ कोण लेस. मोठा दांगडोय म्हणे. आपले तर जाणं नाही बरं गले गले विजयले न देणं. मी काय म्हणतो फक्त राजयोग आहे का. ज्या दिवशी जगाच्या बापाला अयोध्येच्या राजपदाची शपथ घ्यायची होती त्याच दिवशी कैकई मातेच्या शब्दावरून 14 वर्षाच्या वनाला देवाला जावं लागलं. ही जर देवाची गती असेल तर हम किस गली में गलबला. त्यानं स्वतःच्या कर्मातही हस्तक्षेप केला आणि त्याच्या पुढे ऐका आजन्म शुद्ध होते. दशरथ राजा देवाचा बाप होता. एकच इच्छा होती आबा की माझ्या पोटी देव जन्माला आलाय आणि त्याच्या मांडीवर मला मरण मिळावं. कशा करता केला देव, कशा करता आजन्म शुद्धत्व. आपला ग कोरोना उन्हा नको गो म्हणे मला जग नाही. आपलं काय तिथं कधी काय कोण कसा पलटेल सांगता येत नाही. आपली निष्ठा निष्ठी त्यांची निष्ठा होती. अजन्म शुद्धत्व सूर्यवंशातले लोक आहेत. एकच आस आहे माझ्या पोटी देव जन्माला आलाय आणि त्याच्या मांडीवर मला मरण मिळावं. आयुष्यभर नीतीनं देव केला पण खरंच सांगा फुकनगरीकर देवाचा बाप असून देवाच्या मांडीवर मरण मिळालं का. देवानं मिळू दिलं. त्याच्या उलट एका पशुचं भाग्य प्रगल्भ होतं. त्या पशुला त्या जटायूला आपल्या मांडीवरती मोक्ष देऊन टाकला असा देव आहे. तो स्वतःच्या बापाच्या कर्मात सुद्धा हस्तक्षेप करत नाही. तो स्वतःच्या कर्मात हस्तक्षेप करत नाही. त्याला प्रमाण आहे भोगतो नगडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तेच तुकोबर आहे पहिल्या चरणात म्हणतो. ओले देवाजीच्या मना देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना देवाजीच्या मना देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना
हा ते बी समजत नाही का एका पैसा वाटालेले का मी काय म्हणणार टाळ्या वाजा बुवा असं ते इथला आव काय करी म्हणणार मी दिवसभर प्रवास केला डोकं दुखतं मला तरी माणसाचं एकच मन असतं पैसा फुकटचा नाहीये तो सार्थकी लागायला पाहिजे याकरता या आटापिटा आहे बाकी काय आहे. त्या बी बिचारा दिनभर थकेल होता त्यांचा विषय झाला त्यामुळे डोकं खूप दुखला नाही तरी या उंच स्वरामध्ये म्हणण्याकरता शरीराची एकत्रितता करावी लागते तर लोक म्हणतात स्वप्नी ते मी वर म्हणाल गो वरच आटकी गो मला 3 एक जण खाले ताना नको गो तू खालेच राह हे म्हणण्याकरता सुद्धा महाराज फार असं टाळ्या वाजवू जरा बरं वाटत आनंद आला पाहिजे बरं मी नेहमी सांगतो तुमचा शब्द पाठ नसले तरी चालतात पण एखाद्या गुणीजनांनी गोड चाल गायली तर आनंद घ्यायचा हा आनंद 8 दिवसानंतर नाही कुठे आनंद घेता येतो माणसाला आपला आपला आनंद कोणता नाना होय आपलं काय लेन आनंद घ्यायचा मस्त फार गोड वातावरण आहे आली देवाजीच्या मना तेथे कोणाची चाले ना तो त्याच्याच मनासारखं करतो तो आपल्या मनासारखं होऊ देत नाही महाराज फार गोड आहे तो 3 लोकांचा सत्ताधीश आहे गल्लीपुरता तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता राज्यापुरता देशापुरता जगापुरता नाही त्यानं ज्या लोकात पाय ठेवला त्या लोकातली सत्ता त्याच्या हातात आहे तो किती सत्ताधीश आहे अरे त्याच्या सत्तेशिवाय इथं वृक्षाचं पान सुद्धा हालत नाही वृक्षाची पान आले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे तुझी या सत्तेने तुझी सत्तेने वेदाची बोलणे तुझी सत्तेने वेदाची बोलणे ओ तुझिया सत्तेने वेदाची बोलणे तुझिया सत्तेने वेदाची बोलणे सूर्याची चालणे तुझी आवडे तुझी आवडे तुझिया बळे तुझिया बळे सूर्याची चालणे तुझी आवडे तुझी आवडे सूर्याची चाल रे तुझिया बळे तुझिया ऐसा तुझे मत ब्रह्मांडाचा धनी 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 ऐसा तुझे मत ब्रह्मांडाचा धनी बोईचा तुझा मत ब्रह्मांडाचा धनी 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 तुझा मत ब्रह्मांडाचा धनी सारे का सारे सा नका वाजा त्याच्या काय घ्या टाया वाजा मका लाडकी बहीण ना आता बन पाट्टा घे काय माहित बोजानो तुझी या सत्तेने वेदासी बोलणी सूर्यासी चालणी तुझी या बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी काय सत्ता असेल मला त्याची आपण बोलतो ही त्याची सत्ता आहे तो जोपर्यंत बोलून घेतो तोपर्यंत चांगलं बोलून घ्या त्यांनी खटका दाबा ही सगळी सत्ता त्याची म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगा ते चाडिता सगळी सत्ता त्याची त्या पलीकडे नाही जे काही चाललेलं आहे आपण जे बोलतो खातो पितो सगळं काही असेल नसेल या विश्वातली प्रत्येक सत्ता त्याच्याच सत्तेनं चालते म्हणून आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना त्याची व्यवस्थापना फार वेगळी त्याला पटत तो तेच करतो गडगंज पैसा आहे पोटी संतती नाही काही ठिकाणी मनाला वाईट वाटलं पंढरपूरला आला वारकऱ्यांसोबत चाल बुवा ते काय खरंच मग चंद्रभागेमध्ये स्नान केलं बाहेर निघाला चांगले कपडे वगैरे परिधान केले एक जण म्हणा 10 रुपयाला गंध लावून घ्या म्हणजे हा म्हणे नाही नाही आपला त्यांना कोणताच गंध नाही म्हणे मी तो गंध लावत नाही म्हणे हा म्हणे लायल्या ते पुढे पुढे पै आणि मागे मागे पै तो म्हणे लायल्या असं करा 2च रुपये द्या पण गंध लावून घ्या कपाळाची शोभा वाढेल इथलच पुरे बिचार आव काय करायला 2 रुपये जाऊ द्या 1च रुपया द्या
पण गंध लायला. तो म्हणे का रे माले लावणच नाही गंध, माले याला गंध नाही ते मी गंध लावू कस काय, याले बी गंध लागल. आज जो ओरिजिनल गंध आहे त्याला काय अवगंध येईल काय नो मजन गरजाईने चार कर घ्या शार्पलिटी त्याला. याच्यातला ज्याला गंध तोच लावेल गंध, पण ज्याला गंधच नाही तो काय लावेल गंध. पण त्या लेकरानं त्याची पॅन्ट पकडली. तुम्ही सकाळी सकाळी पहिल्यांदा आलेला आहेत, माझं बहुनीचं गिराईकी 1 रुपया घ्या आणि एवढा गंध लावून घ्या. काय वेगळी हा अवगदारा कथा फोडणार. काय वेगळी काही नाही नाही काय काम काय असतं, विचलितता भरपूर होते काही वेळेस. कोण काय कोण काय कोण काय कोण काय. आपलं कसं राहत 10:30 महिन्यात रोज पडी घ्या शिकायला असतात काय दाती करायला लेणं देणं. मग काय करायचं आता विचित्र काम. काल दी सुरत में 12 लोगों जजमेंट चालना. जजमेंट ये नहीं हाँ तो खाल ना मागो एक पुढे बटी गया दिन भर थके त्यानं मागे बटो ना तो पुढे येऊन बटी गया. कीर्तन रंग मा आवा आणि त्यानं जांभडी दिली जोराने एकदम अशी जांभडी दिली त्यांनी अख्खं सायलेंट प्रसंग रडाना लोक हसायला लागले. मग त्याला म्हणतं का खरंय तुम्ही थकेले, तुम्ही रोज शेतात काम करतात, ठीक आहे तुम्ही रात्री इथं समोर येऊन बसले. तो म्हणे हा म्हणे. मग म्हणतो मागे जाताना पुढे काय होता गादी सामाई पडता पुढे. फार विचित्रता असते. फार काही नाही ऐका मा वेळ माझ्याकडे कमी आहे, माझ्या शरीराचं पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामुळे मला चक्कर येत होते. मी माझ्या दुसऱ्या तंद्रीत होते. अजून मला जजमेंट बसेल नाही पण ऐकल्या आता ते अर्धा लोकांनी झाले देणच का वाद नाही. आता सुटावते काही नाही माझे शेतीतलं ते ऐका असा टाळ्या जरा शेजावर काही हा असं असते जजमेंट बसाळा आखो माझा एकदा बस. आता गाव मा झोपेल पै ती 3 नाटे का पेट्या वाटाय राहणार काय माहित बुवा. तो पेटीचा दांगडो चालू आहे लेन देणं मोठा गुंताळा आहे त्याच्यात. 1 रुपयाला तरी तुम्ही माझ्या हातातला हा टिळा लावून घ्या. तो म्हणे रे नाही देणार पैसा. 10 मिनिटं वाया गेले. मग ते लेकरू त्याला म्हणायला लागलं कपड्यानं पांढरे दिसतात, पैसा असेल असं वाटलं होतं, रुपया खिशात नाही तर पंढरपूरला आलात कशाला. तो त्यांकडे दखेन काय म्हणे माहिती का, अरे 1 रुपयाच्या टिळ्या करता माझी नाराजी नाहीये, माझ्याकडे आता इतका पैसा आहे तुझ्या सकट तुला विकत घेईल एवढा पैसा आहे. टिळा बिडा सकाट तुला एकतले टाकसू म्हणे. मग काब पैसा देणी राहणार काब लाईनी राहणार. तुझी जिज्ञासा पाहून तुझ्याकडे पाहून मनातल्या मनात मला दुःख झालं. मी त्या देवाला त्या पांडुरंगाला भांडण करतोय देवा अरे याना सारखा एखादा शेंबड्या देता ते चालतं नाही का. हावत्याल म्हणे. मग तो काय म्हणे मी एकला नाही 7 पाऊसनी जोडे त्याला ते झटकाजी घेत ते हो मना बापरे म्हणे. मग काय काय करतं आमना मोठाला 4 भाऊ बांगड्या एक तसनी 4 टिया लावतात संध्याकाळ संसार आनंदात आहे. तो म्हणे तू येला जितला दूरशे आपला संसार द केले मायबापले भेटले आणि 1 कप चहा ना पी जाय गरीबले दया. हे गेलो तिथे चंद्रभागेच्या तीरावर उसना प्रपंच मांडलेला आहे. पैठणची यात्रा असेल तर आईनं पैठणला संसार मांडावा, यात्रा आळंदीची असेल तर आईनं आळंदीला जावं. पंढरीची होती म्हणून पंढरपुरात साध्या झोपडीमध्ये प्रपंच मांडलेला आहे. बाप घोगडी विणतोय, 2 पोरं त्याला मदत करतायत, 2 लेकरं याच्यासोबत टिळा लावत फिरतायत. आईच्या काखेत एक आहे, आईच्या स्तनाला एक आहे आणि एका लेकराला निजवून अंगाई गाते. सुखाचा प्रपंच पहिला ढसा ढसा रडायला लागला. देवले सांगे देवबा अरे मला खावाले भरपूर दिना पण खाणार दिना नाही. आटे खावानी मारामार घरनी भजनी मंडळ. काय मोठा दांगडो आहे. या महाराष्ट्रातले 3 नेते मुख्य तुम्हाला जे आवडतात ते डोळ्यापुढे घ्या. माझा विरोध नाही, माझा बोलण्याचा कोणी अपभ्रंश करायचा नाही, मला देवाची व्यवस्थापना सांगायची. 3 नेते मुख्य कोणतेही घ्या या महाराष्ट्रातले तुम्हाला जे आवडतात. पैसा नव्हता, प्रतिष्ठा नव्हती, पद नव्हतं का, पण आज असे काही नेते देवानं त्यांना मुलगा दिला नाही किंवा संतती दिली नाही.
त्या काळात नव्हते दवाखाने, पैसा नव्हता, पण त्याला जे वाटतं तो तेच करतो, आपल्या मनासारखं होऊ देत नाही. त्याच्याही पलीकडे ऐका, गरीबाच्या घरचं लेकरू आहे, गोंडच दिसतंय, सुंदर दिसतंय, असं वाटतंय की त्या लेकरूला जवळ घ्यावं, त्याला फिरवावं. काडे कुरकुडीत केस आहे, 15 दिवस झाले त्याच्या डोक्याला तेल नाही, पण केसाची घडी मोडली नाही, असे कुरकुडीत केस आहेत. डाबर आवला, चांगला चांगला तेल ऑनलाईन मागायला आहे ना, पण बाली नाही. समजलं नाही? जाऊ द्या दादा, विठाला त्याला जे आवडतं तो तेच करतो, तो आपल्या मनासारखं होऊ देत नाही. किती देवदेव करा, कितीही परमार्थ केला, तो कोणी संदेश दिलाय, आलिया भोगासी असावे साधन. 14व्या अध्यायामध्ये शिवलीलामृतामध्ये का भक्त चांगुण्याची कथा येते. कमी देव केला तिनं, आयुष्यभर देव करायचा, आयुष्यभर देव, कर्मगती चुकली नाही बाई. देवाने अघोरीचं रूप घेतलं आणि देव तिच्या दारामध्ये तिचं कर्म भोगून घेण्याकरता निघाला. पार्वती मातेनं विचारलं, कुठे चाललात? काही नाही, चांगुण्याच्या दारात चाललो, तिची कर्मगती भोगायची. हो, ती तुमची भक्त आहे का, तुम्ही तिच्या दारामध्ये जातात? तिनं का कमी पुण्य केलंय का? अगं किती पुण्य करू दे, पण जे तिच्या नशिबात असेल ते तिला चुकणार नाही. देवानं तीच व्यवस्थापना. आला, अघोरीचं रूप घेतलं आणि दारामध्ये उभा राहिला, आवाज द्यायला लागला, आहे का कोणी घरात? श्रेयाळ राजा धावत आला, विचारलं, अतिथी देवो भव, कोणीतरी आपल्या दारात आलेलं आहे, काय काम आहे सांगा ना. काही नाही, एक वेळचं इच्छा भोजन पाहिजे, एकच वेळचं इच्छा भोजन, एकच वेळचं. या ना घरात, अतिथी देवो भव, बसायला पाठ, पाठीला पाठ, पुढे एक पाठ, चांदीचा ताट, 52 प्रकारचे भोग आहेत, सात्विकतेनं वाढलेले आहेत. अघोरीनं ताट बाजूला केला आणि अघोरी म्हणायला लागला, माहित नाही का, आमचं भोजन सात्विक नाही, आम्हाला मांसाहारी भोजन लागतं. सांगूना समोर उभी राहिली, बाजूला तिचा पती, आणि त्याला विचारायला लागली, घरातलं देऊ का बाहेरचं देऊ? बाहेरचं नकोय, मला तुमच्या घरातलं पाहिजे. बाहेरचं नको, मला घरातलंच पाहिजे. माणसाचं देऊ का प्राण्याचं देऊ? प्राण्याचं नको, मला माणसाचं पाहिजे. एकही मिनिट वाया घेतला आणि लगेच शब्द काढला, माझं देऊ का माझ्या पतीचं देऊ? तुझंही नको, तुझ्या पतीचं नको, तुम्ही मातृपितृ वर्गात आहेत, तुमच्या पोटी 5 वर्षाचा चिल्याबाळ नावाचं लेकरू आहे, त्याचा मांस पाहिजे. काय कर्मगती असेल, तितकं दुःख तरी देवाने आपल्याला दिलं नाही. इतका देव केला तरी 5 वर्षाचं लेकरू आहे, त्याचं मांस पाहिजे. लेकराला बोलवलं, दप्तर बाजूला केलं, लेकरू म्हणतोय, कोण आलंय माय आपल्याकडे? बेटा, फार मोठे साधू तत्व व्यक्त आहेत, पाया पड, तुझा उद्धार होईल. पडत गेलं, पाया पडायला लागलं. आई, हे कशा करता आलेत? तुला घेण्याकरता आलेत बाबा, तुला त्यांच्या बरोबर जायचंय. शब्द ऐकला आणि अघोरी तापला. अघोरी म्हणतो, माय, मी काय एखादा हिंसक प्राणी नाही, याला सोबत घेऊन जाऊ तर मी याला घेऊन नाही जाणार. तुझ्याच समोर, तुझ्याच हाताने त्याच्या मांसाची भाजी तुझ्या समोर खाईन. काय कर्मगती असेल, मी देव केला. तिथं कायद्यात बदल केला. राजा, तुझ्या कर्मात असे की तुझ्या हातून तुझ्या लेकराची हत्या करावी, पण तू जेव्हा तुझ्या लेकराची हत्या करशील तेव्हा हत्या करताना रडायचं नाही राजा, मग त्याच्या उलट गाणं म्हणायचं, शोक नाही व्यक्त करायचा. श्रेयाळ ढसा ढसा रडायला लागला माय, आणि श्रेयाळ म्हणायला लागला, देवा, जर माझ्या कर्मामध्ये माझं लेकरू मारणं लिहिलं असेल तर मी लेकरू मारायला सुद्धा तयार आहे, पण बाप आणि मुलगा हे नातं असं आहे, बापानं रडलंच पाहिजे. कमीत कमी मला रडू तरी द्या, एवढा तरी कायद्यात बदल करा. नाही 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 राजा, हसत हसत गाणं म्हणत लेकराची हत्या केली. आईनं एक भाग उचलला, त्या मांसाची भाजी केली. अघोरी म्हणतो, आई अशुद्ध घेऊन गेली, चांगलं टाकून गेली, मला याच्या मुखातल्या वस्तू पाहिजे, शिरातल्या वस्तू पाहिजे. तिनं मुख उचललं चिल्याचं, तिला भूतकाळ आठवला, लेकरूचं प्रेम आठवलं, वात्सल्य आठवलं. एक एक वस्तू काढते, त्याची भाजी करते. कल्पना करा, काय तिचा दोष असेल? हा तिचा कर्माचा दोष आहे. आयुष्यभर देव करून सुद्धा चुकलं नाही. कधी कधी आमच्या जीवनात चुकीच्या घटना झाल्या तर आम्ही देवाला विसरतो, हे कितपत योग्य आहे? शेवटी
त्यानं स्वतः त्याच्या कर्मात इंटरफेअर केला नाही, तो आपल्या कर्मात काय करेल महाराज? विचार करा. आईनं मुखातल्या वस्तूची भाजी केली, ताट तयार केला, त्याच्या पुढे ठेवला. ते खाताना विचारतोय प्रश्न तिच्या पतीला, राजा किती पोरं? एकच. तोही तुझ्या डोळ्या देखत मारलाय. आता लेकरू नाही. ताट बाजूला केला. हृदय दुखेल महाराज, इतकं वाईट वाक्य त्यानं वापरलं. किती नियती. तर अघोरी म्हणतो, राजा तुला आता लेकरू नाही म्हणजे तू निपुत्रिक आहे, आणि आम्ही निपुत्रिकाच्या घरचं खात नाही. कोपऱ्यात उभी असलेली चांगुना डसा डसा रडली. देवा काय चुकलं माझं? लेकरू समर्पण करून तू जेवणार नाही, विनमुख जाशील, असं कसं होईल? राजा विनंती करायला लागला, एवढा घास उचला, आमच्या घरून विनमुख जाऊ नका. लेकराच्या मांसाचा घास देतो. पडद्याच्या आड उभी असलेल्या चांगुनीनं राजाला बोलवलं, सांगितलं अवकड्या करू नका, आपण निपुत्रिक नाही, माझ्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे, मला एखादा हत्यार द्या, मी पोटाला इजा करते, पण 7 महिन्याचं लेकरू तुमच्या समोर देते. ते 7 महिन्याचं लेकरू प्रगल्भ असतं, त्याच्या समोर ठेवा, जेवण करेल तो. 7 महिन्याचं प्रगल्भ गर्भ आघोरीच्या पुढे ठेवला, आघोरीला घाम सुटला. आघोरी मूळ अवस्थेवर आला तर भगवान महादेवजी होता. सगळ्याला कथाभाग माहिती, मला फक्त पुरावा द्यायचा आहे. आघोरी म्हणतो, चांगुनी मी असं ऐकलंय की आई ममतेच्या पुढे हरते, पण कर्मगतीत जे लिहिलंय त्याच्या समोर ममता सुद्धा पणाला लावली. माझ्या कर्म परीक्षेत 5 झाले, सांग तुला काय पाहिजे? सांगुनेचं वाक्य आहे का फुकनगरीकर? सांगुना म्हणते, देवा तू पायरीवर आला तेव्हाच मी तुला ओळखलं, तू देव आहे. तो म्हणे मी पायरीवरून मग मी देव आहे, हे जर तू तेव्हा ओळखलं तर माझ्या पुढे दयेची भीक का मागितली नाही? तू माझ्या पुढे हात का पसरवला नाही? का तुझा माझ्यावर अधिकार नव्हता? सांगुनेनं दिलेलं उत्तर आहे का? अरे मी तुझ्या पुढे काय हात पसरवू? तू तुझ्या पत्नीला अग्निकुंडातून वाचवू शकला नाही, तू माझं लेकरू काय वाचवशील? तुझा बाप राम म्हणता म्हणता मेला तरी त्याच्या तोंडात तू पाणी टाकण्याकरता गेला नाही का? तुला कळत नव्हतं तुझा बाप तुझी वाट पाहतोय? ज्या देवकीच्या पोटे जन्म घेतला तिला आईचं प्रेम देऊ शकला नाही, आणि यशोदेकडे 14 वर्ष मातृत्व आणि मातृत्वाचं प्रेम देत फिरला. तुला तुझ्या कर्मातून तुला वाचता आलं नाही, तू माझ्या कर्मात गती काय वाचवशील? देव निशब्द झाला. सांगूने एवढं तरी सांग, तुला काय पाहिजे? मला काही देऊ नको देवा, मी आई आहे, माझं लेकरू मेलंय, मला लेकरू जिवंत कर, सही मी तो याकडे मागणार नाही, पण मला आज एकच दे. माझी जशी खडतड परीक्षा घेतली तशी कलियुगामध्ये कोणत्याच भक्ताची घेऊ नको. मी पुरे पडली, कलियुगातला कोणताच भक्त पुरे पडणार नाही. सांगुना होती, देवावर तिची सत्ता होती, तरी तिची कर्मगती चुकली नाही. हम किस गली में गलबला, हा अर्थार्थ सिद्धांत कायम ठेवा, मन समाधान होतं. महाराज आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाची चालेना. असं एखादं उदाहरण तुमच्या डोळ्यापुढे आहे का महाराज? आहे ना. अभंगाचं 2रं चरण. हरिचंद्र तारा राणी, 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 हरिचंद्र तारा राणी.
माहिती आहे हाते टाया बाजातनी हवा आपल्यावरच फिरीपारी आनंद आहे महाराज. काय गोड वाजवला मृदंग, त्या लपकतेने तसा मृदंग वाजवावा लागतो. आयुष्य गे काहीच ना, आयुष्य टायाने बस तो एकच वाजत 1.5 बिघा 1.5 बिघा नको नको, तू 2 बिघा इकतलेत नाही ना आमले उमजा पडून देत नाही. नेमकं येर खंदो का बोर खंदो राजा पण मानावं लागेल. फार गोड. टाळ्या वाजवा पुन्हा एकदा. हा समज नका तुमले मंदानेकर म्हणतात माले आई सध्या चाललाय ना बरोबर. एक जण मला सांगणार रे मग समज नका तुले म्हणतात काय बारुडवाला म्हणतास माले म्हणतात मालवी कीर्तनवाला म्हणतास मग नेहरू शर्ट धोतर घालेल आणि तो मालिशा रे तुम्ही काय करता टिंगरी वाजाडस मी टिंगरी तुला इथलं बी समजू नये का मी काय करता येईल हा ते पण प्रश्न विचारतात लोक. एक बाई म्हणे तुम्ही जागती ज्योत दिकरा MP बॉर्डरवर नाही आमना हात दखतस का म्हणता माय मन्या जात नाही रे शापू साईग्यात मला सापडी राहिल्यात नाही तुला कत सापडव म्हणे आमदा पिंटू कधी वैद राहिले नाही थोडस दखा काय करणं पुढे मग मला माहिती पण दिवा कसा लाईल जे तू काही जुमजा पाड नको. याच्या त्याच्या समोर हात दाखवण्यापेक्षा याच्यात जरी कर्मगती सांगितली असेल महाराज तेवढी निश्चितच आहे, पण कधी कधी फार मोठी फजिता होते. संतांनी म्हटलंय नेने काही टाना टोना नामस्मरणा वाचणे अधिकार आहे. करत राहा कर्म, फळ देणारा शेवटी तो परमात्मा आहे. असं एखादं उदाहरण तुमच्या पुढे आहे का? हे कसं उदाहरण दिलं? हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. एक असा सत्यवादी राजा या जगामध्ये झाला. स्वप्नामध्ये गुरुला राज्य दान केलं. ते सत्यात देणारा जगातला पहिला राजा. स्वप्नात राज्य दिलं, गुरुला बोलवून सत्यात देऊन टाकलं. सपनमध्ये बलाईन ओरिजिनल देऊन टाकलं. काय सत्यवादीपणा असेल. आटे 4 जण सयालीन पैसा देऊ मोठा दांगडो आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बोले तैसा नाही चाले तुम्हीच म्हणा मी म्हणत नाही. शब्दाला आता किंमत नाही, पहिले शब्दाला किंमत होती. 2 मिनिटात भूमिका सांगतो किती गोड आहे का. हरिश्चंद्र नावाचा राजा आहे, स्वप्नामध्ये राज्य दान केले. विश्वामित्र नावाचे गुरु आहेत, आठव करून देण्याकरता आले. त्याला आठवण पडली. तुम्ही एखादा उसना पैसा द्यायला राहणार तर त्याच्याकडून काढण्याकरता त्याला जर याद पडी तर आपण काय करतोस मुद्दामून त्याच्याकडे जातो आणि त्याला काय म्हणतो आपण नाना भाऊ संध्याकाळ लागून 10,000 देस का. मग त्याला याद आणि तुम्हाला अटकेल शेतमाल माहिती आहे मी टाइमवर दिसू अटकेल नाही लवकर दे. काय बोंब पडस का नाही तुने एवढी तेवढी का हो तुम्ही ते 10,000 मागायला गेल मग त्यामुळे सांगा ना तुला मी देल शेताई तुला याद पडी घ्यावा. काही लोक आठव करून देतात, फार हुशार असतात. एखादी गोष्ट आठवण पडली का मग ते लोक बरोबर सांगतात. पद्धत एका ठिकाणी जर आपण गेलो आणि आपण मग नवीन थोडासा लाजाडूपणा असतो मग आपले याद पडी त्यातले बी याद पडतात. चाव्या म्हणा आपले बी याद पडतात. आपण काय आमना गाव आहे ना पाणी नाही कमी येत नाही. मग ती बाई म्हणे आमना बी कडे कमी नाही. हा ना खरंच कमी नाही. मग तिने याद तुम्ही येता बरोबर तुमले पाणी नाही देऊ आणि पाणी नको देऊ एंडोसल्फान बी थोडस दे आमना पुण्यस्थितलं प्रगल्भ आहे. आता काय सांगू म्हणजे एखादी गोष्ट आठवण पडली की तिचा आठव करून देण्याकरता युक्तिवाद करावा लागतो. विनोद वजा करा. विश्वामित्रजी दारात येत आणि हरिश्चंद्राला आवाज दिला राजा 3.5 तोड सोन्याचं दान पाहिजे. पडत गेला एकही शब्द विचारला नाही. गुरुनिष्ठा 3.5 तोड सोनं आणलं पायात ठेवलं. आठवपा कसा करून दिला. विश्वामित्र म्हटले हे सोनं मला तुझ्याकडून पाहिजे. तो मनोज आहे ना मी का दुसऱ्याकडून थोडे आणलं. आठवकार स्वप्नामध्ये राज्य दान केलंय आणि हो स्वप्नात राज्य दान केलंय. मग ज्या अर्थी मला राज्य दान केलंय राज्य कोणाचं म्हणे तुमचं. सोनं कोण म्हणे तुमनं काय आठे काय मस्त आठव करून दिला. तो म्हणे देतो ना रागवू नका. राज्य दान केलंय स्वप्नात हो. 30 सेकंदापूर्वी डोक्यावर राज्याचा मुकुट बाळगलेला राजा अवस्था पा. गुरुला आपला राजमुकुट काढून गुरुच्या पायात ठेवला, आसनावर बसवलं आणि जनतेला सांगितलं
आजपासून या मिनिटापासून मी तुमचा राजा नाही, माझे गुरु तुमचे राजे. वा 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 वा. कधीतरी 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 गया होता तो आते ना जया अनाव गया अवय खावत मी आते. एखादा पोर राहिनी का त्याला पोऱ्यांगत जीव लावायच्या पोऱ्या राहणार, कारण आता कपडे तसे घालतात लोक. लहान लेकर तुम्ही ओळखूच शकणार नाही पोरशे का पोऱ्याशे. तसं होत बिबट्याना भाऊशे तू दाखला. हा सध्या बिबट्या राहत बरं हे समायनावर एकले रेल्वे माईन आणली ना बिबट्यानी. व्हिडिओ दाखवा तुम्ही रेल्वे माईन. हो मला वाटतं तो एडिटिंग केला असेल काहीतरी बनवलेला वाटतो मला ते इफेक्ट बनवलेला असेल. इथला बी बिबट्या वाय मारली तो असा कथा बी काय बी करी का तो बी माणसे तर त्याला रेल्वे माहिती रेल्वे फुटाना खायच चढत दिनभर मग काय राहते अशी पद्धत आहे. चला थोडा विक्षेप झाला तरी मिनिट वाया जातो, पण असो पशु पक्षी प्राणी सगळे पाहिजेत, पठा पाहिजेत. त्यांच्यावर दया केली देवाने, त्यांच्यातही देव पाहिला. आम्ही माणसात पाहत नाही, दुर्दैव. हरिश्चंद्र नावाचा राजा वास्तविकता पहा 2 मिनिटापूर्वी राज्याचा मुकुट बाळगलेला राजा गुरुला राजा करतो, राजपदाचा त्याग करतो. हे जीवन आहे. कधी कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. तारा नावाची राणी उभी आवाज दिला, तारा इकडे. रोहिदासाला आजपासून हे राज्य आपलं नाही, आपले गुरु राजे झालेले. आपल्याला आता निघायचंय कुठे? गुरुला शब्द दिला. देणारा दाता स्वतंत्र असतो. आपण 3 स्वतःला विकून टाकू, पण 3.5 तोडं सोन्याचं दान गुरुला देऊ. मला सांगा, ज्यानं राज्य देऊन टाकलं 3.5 तोळे सुट्ट नाही का? सबसिडी सूट द्यायला पाहिजे होती, सुट्टी नाही. पण मानावं लागेल महाराज की ज्या गुरुला शब्द दिला गेला त्या सत्यवादीपणा करता एकेकडचा राजा हा काशीच्या बाजारात विकण्याकरता उभा राहिला. 3 उभे, हरिश्चंद्र, तारा, तिसरा रोहिदास. सुकलेल्या गवताची पेंडी बांधली आणि विकण्याकरता उभेच. राजमुकुट देऊन टाकला. 2 मिनिटापूर्वी राजा होता आणि 2 मिनिटानंतर भिकारी झाला. भीक मागण्याकरता उभा आहे. ही परिस्थिती, ही अवस्था आहे. जीवन तसंच आहे. कोणता दिवस कसा येईल, काय घडी जाईल भरोसा नाही. चांगला चांगला शहाणा येळावी घ्या. हे जे रस्त्यावर फिरतात ना येडे, आपण म्हणतो तो येडा येडानीच असतो. तो एकेकाळी हुशार होता, त्याचं प्रगल्भ पुण्य होतं, पण कुठेतरी त्याची कर्मगती म्हणून ते लोक फिरतात. मी चांगले चांगले पाहिले, त्यांना विचारलं, इंग्लिश बोलतात ते, बाकीचे शिकलेले आहेत ते, पण काय कोणता प्रसंग माणसाच्या जीवनात येईल तो प्रसंग माणसाला वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ओढून नेतो. असं जीवन तसाच होता. हरिश्चंद्र सुकलेल्या गवताची पेंडी बांधलेली, तारानं बांधलेली, रोहिदासानं बांधलेली, 3 विकण्याकरता उभेत. गिराईक लागत नाही. 5 दिवस झाले. शेवटी ताराला गिराईक लागलं. तिथली सुप्रसिद्ध वेश्या, त्या वेश्येनं ताराला विकत घेतलंय, मोल दिलेला आहे. तिच्या मनात पाप आहे की हिला विकत घ्यावं, वेश्या व्यवसायाला लावावं, माझा वेश्या व्यवसाय वाढेल. काय तिची गती असेल? पैसा देऊन टाकला, ताराला विकत घेतलं. पण गती कशी असते पहा. त्या काशीमध्ये कौशिक नावाचे ब्राह्मण आहेत. त्या ब्राह्मणानं ती अवस्था पाहिली. हे तर राजे हरिश्चंद्र आहेत, राणी तारा आहे, हिला गिराईक लागलेले. सुकलेल्या गवताची पेंडी पाहिली, ही विकण्याकरता उभी. हिच्या बाजूला एक स्त्री, ती या काशीची वेश्या आहे, हिनं विकत घेतलंय. ही अवस्था या राणीची कशी? पडत आला. कौशिकनं विचारलं, आई ओळखला का मला? नाही ना दादा, मी तुमचा ब्रह्मपिता, तुम्ही आमच्या ब्रह्मकन्या. जेव्हा जेव्हा ब्राह्मणाला दुष्काळ आला तेव्हा आई तुमच्या दारात आल्यानंतर तुम्ही लेक म्हणून आम्हाला पोटभर खाऊ घातलं. आज तुमची ही अवस्था दैव जाणेले कुणी सांगताच येत नाही. परिणामता दैव जिथे नेल तिथं जाऊ. तुला माहितीये का, तुला जिनं विकत घेतलंय तारा ती वेश्या आहे. तुला आतापासून वेश्या व्यवसायाला लावेल. शब्द ऐकला, पायाखालची जमीन सरकली, ढसा ढसा रडायला लागली. ब्रह्मपित्याच्या पायावर लोटांगण घातलं आणि सांगितलं, बाबा मी इतकी सत्यवादी, मी एवढी पतिव्रत आहे, माझ्या पतीनं राज्य दान करून टाकलं तरी मी ऊ शब्द काढला नाही, विरोध केला नाही. त्या पलीकडे जर आतेनी तारा राहती
तर एकच म्हणती येलभर घर दिदी आणि चाचभर जमीन दिदी आणि आलता तर लय जावा, मी नाही येत तुमच्या बरोबर. अशी परिस्थिती. तुका म्हणे पतिव्रता तिची ठेवावरी सत्ता, पण मी एवढी पतिव्रता स्त्री बाळगली. हे पाप मी कधी केलं नाही, मला याच्यातून सोडवा. काशीच्या ब्राह्मणानं मोल देऊन टाकला, तिला विकत घेतलं आणि एकच सांगितलं, तारा तुझ्या हाताची चव आम्हाला आजही माहित आहे. आमच्या घरी येणाऱ्या ब्राह्मणांना गोड स्वयंपाक करायचा, बस एवढी सेवा. तारा विकली गेली. दैव पहा, ब्राह्मणासोबत जाते. 7 वर्षाच्या रोहिदासानं बापाला विचारलं आणि सांगितलं, बाबा आई कुठे चालली? ती तिच्या रस्त्याला चालली बाळा, अजून आपला रस्ता, आपलं नशीब निवडायचं बाकी आहे. लेकरू रडायला लागलं. त्याला काय तत्वज्ञान कळेल? तो एकच म्हणतो, बाबा मला आई पाहिजे, मला आई पाहिजे, मला माय पाहिजे. लेकरू हरवलं यात्रेत, यात्रेत हरवलं. जिसका कोई नाही उसका पोलीस स्टेशन. ते पोलीस असले सापडलं. गोंडस लेकरू नुसतं रडतंय. पोलिसांना धरलं, ड्युटी सोड दिली, त्याला फिरायला. तुझ नाव काय भाऊ? पप्या. तुझ पप्पा नाव? पप्पा. अरे पप्पा नाही रे, नेमन नाव सांग रे जरा. असं त्याला नाव येत नाही, तो एकच म्हणतो, माय पाहिजे, माय पाहिजे. ज्यान करता रडेतो त्याला पालखी सोरला घेत त्या आडीपासूनच का, पण रन्न बंद कर, पालखी नको, मला माय पाहिजे. पेडा दिना, पेडान करता रडे, गोडशेव नको, मला माय पाहिजे. पोलीस म्हणे काय दांगडो गोष्ट, याला जे पाहिजे ते दिराय, पण त्याला आता त्या भौतिक सुविधा नकोय, त्याला त्याची माय पाहिजे. तसं रोहिदास दैवानं रडतोय, बाबा आई कुठं चालली, मला माय पाहिजे. अंकात केला, जोर जोराने आवाज केला, ममता हरली, जागेवर थांबली. ब्राह्मणाला दया करते, बाबा कायद्यानं मला विकत घेतलंय, त्याला नाही, फक्त एकदाच मिठी मारेल, एकदाच, परत सोबत नाही आणणार. परवानगी दिली. तारा तिकडून पडत येते. रोहिदासाने इकडे पडून जावं आणि दोघांची मिठी मारली. आई आणि मुलाचं प्रेम पाहून काशीतला दगडासारखा माणूस सुद्धा रडला. ही अवस्था आहे. ग्रंथाचं पान आहे, मनानं बनवलेली काल्पनिक पान आहे, शास्त्रानं वाचलेलं आहे. एक एक वाचा वजाबाकी करायला शिका. रडतय, ढसा ढसा रडतोय, म्हणतोय आई मला तूच पाहिजे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. ब्राह्मणाला दया आली. हिला वेश्यापासून सोडलं, पुण्य केलं, पण एका आईला मुलापासून तोडलं तर पाप होईल. पैशाचा मोल दिला, रोहिदासाला विकत घेतलं. तू मदत, रोहिदासा तुझ्या आईला मदत करायची ठरलं. दोघी निघाले. उरला एकटा हरिश्चंद्र. दैवानं त्यांना तिकडे नेलंय. हरिश्चंद्र उभाय. कितीतरी दिवस झाले, पाण्याचे तहाने, पोटात अन्न काही नाही. सूर्याचे किरण डोळ्यावरती पडतायत, दाढी वाढलेली. एकेकाळचा राजा, त्याची ही अवस्था. वजाबाकी करायला शिका. अरे ज्या हरिश्चंद्राचं राज्य गेलं, पद गेलं, प्रतिष्ठा गेली, ज्याची पत्नी गेली, ज्याचा पोरगा गेला, तरी त्यानं मरण्याचा विचार केला नाही. 2-5 वर्ष देवानं अन्याय केला, तर आम्ही आत्महत्या का करतो? का आम्ही माळा काढतो? का आम्ही व्यसनाला लागतो? का आम्ही आमचा प्लॅटफॉर्म बदलतो? याचा विचार केला पाहिजे. विठ्ठल कामत नावाचा माणूस आहे, पत्त्यात 30 लाख रुपये हरलाय, मरण्याकरता जातोय. त्याला वाटलं दया केली तर पत्नी दया करेल. पत्नीच्या जवळ गेला, म्हणायला लागला भूक लागेली, जेवण वाढ. ती म्हणे तुम्ही पहिले कधी चिंता म्हणे, काय चिंता आहे, मदत करशील का? तुझ्याकडे असलेलं सोनं देऊन टाक, पुन्हा कमवून देईल. 30 लाख रुपये भरलोय. बाईनं जेवणाचा ताट हिसकून घेतला आणि विठ्ठल कामत म्हणे, जा इथून पुढे माझ्या दारात यायचं नाही, लाज वाटली पाहिजे. 30 रुपये कमवायला अख्खं आयुष्य जातं, 30 लाख रुपये आणि माझं सोनं मागतात. प्रपंचात लाज वाटली पाहिजे. उपवाशी निघाला. सोलापूरच्या हायवेवरती, केसाला तेल नाही, लुगड्याला भरागाठी मारलेल्या आहेत. एक गरीब स्त्री आहे आणि तिच्या हातातलं 5 वर्षाच्या लेकराला एका हातात भाकर आहे, त्याच्यावर बेसन आहे आणि ती पोट भरून खाऊ घालते. येत्यानं तिथं पाहिलं, पळत गेला. भूक फार मोठी असते, फार विचित्र आहे पोटाची भूक. आणि तिचा पाया पडून म्हणतो आई. पहिला शब्द काढला आई. तिनं आई ऐकलं म्हणून ती घाबरली नाही, कारण नीतिमत्ता होती. आई ऐकलं. परका माणूस रात्रीच्या वेळी आई म्हणतो म्हणजे हृदयानं शीतल आहे. आणि विचारलं तिनं काय पाहिजे? पोटाला भूक लागली, थोडी भाकर मिळेल का? तिनं सांगितलं राजा, ही माय देण्याकरताच आहे. माझं एक लेकरू आहे, आजपासून तू माझं दुसरे. अर्धी भाकर दिली आणि पोटभर खाऊ घातलं. मरण्याचा विचार बाजूला गेला. जो जेवण करून मरणार होता त्यानं विचार बदली घ्या. तो काय म्हणे माहिती का?
ही माय, हिला आधार नाही, हिला घर नाही, हिला दार नाही, तरी लेकराचं पोट भरण्याकरता ही अहोरात्र जगते. मग मी का मरावं? आज तो विठ्ठल कामत 17 देशातला ब्रँड आहे. झुणका भाकर सोलापूर हायवेला ज्या हॉटेल आहेत त्याचा तो मालक आहे. त्याचं आत्मचरित्र आहे, त्यानं लिहिलंय. हे खोटं नाही, हे वास्तविकता आहे. 100-500 कमी भेटणार, आम्ही डोळ्यात आणणारी जात आमनी. काही समाधान काय विचारधारा असेल सांगणाराला माहित नाही. ते इथलं बयांची ती वैगे आपलं कीर्तन सकाळी काल आहे, इथे नाही तिथे त्यातले वाटे आपला काय आवरा घ्या समजा काय माहित बाबा, असं नाही. त्याच्यामुळे कमी सांगतो पण गोड आहे. व्यवस्थापन ऐका. हरिश्चंद्र गिराईक लागलं नाही, शेवटी डोंब गिराईक लागलं. डोंबानं घरी नेलं, पायात पाय अटकतायत. डोंबाला 2 पत्न्या, दोघींनी अपमान केला. हा काय काम करेल आपल्याकडे? पाण्याचा हंडा दिला. 4 मैल दूर पाण्याचा हंडा घेऊन हरिश्चंद्र पाणी घ्यायला निघाले. पायात पाय अटकत होते. डोंबाच्या पत्नीनं लात मारली, हंड्यासकट खाली पडला. अख्खा सभागृह ज्याला मुजरा घालायचा तो राजाचा मान त्याच्या जीवनातला झाला. हरिश्चंद्र खाली पडलेला आहे. शेवटी हरिश्चंद्राला दुसरी ड्युटी दिली, स्मशानाची राखण. हरिश्चंद्र स्मशानाच्या राखणी करता निघाले. इकडे तारा आलेल्या ब्राह्मणाला स्वयंपाक करते. एक दिवस अति ब्राह्मण आले. स्वयंपाकाला सरपण लागणार होतं, लाकडं लागणार होती. रोहिदासाला पाठवलं, मित्रांसोबत गेला. वरून पाणी चाललाय. भूमिका फक्त लक्षात घ्या. सरपण गोळा करता करता एका विषारी सर्पावर त्याचा पाय पडला आणि सर्पानं दंश केला. रोहिदास जागेवर पडलाय, विष शोकतोय. लेकरं घाबरले, आईकडे गेले. ताराचे पिठाचे हात आहेत. ताराला म्हणतोय, आई पटकन चला. त्या ठिकाणी रोहिदासाला सर्प चावलाय. तिला काहीच दिसलं नाही, फक्त तिला तिचा मुलगा दिसला. पिठाचे हात भरले. कर्मगती पा. एकेकाळची राणी पडत चाललेली. रात्रीची वेळ आहे. तिच्या लेकरूचं प्रेत तिच्या समोर आहे. 3 तासाच्या आत अंत्यविधी करू नये असं गरुड पुराणातलं शास्त्र आहे. 3 तासाच्या आत शरीराला अग्निदाह दिला तर जिवंत व्यक्तीला जाळलेल्याचं पाप माणसाला लागतं. ही काही प्रक्रिया आहे म्हणून 3 तास. शास्त्राला विचार केला तर 3 तास तिनं कुठं फिरवावं. लेकराला हातात घेतले. आईची ममता जागृत झाली. डसा डसा रडली. उठ बाळा उठ, अरे प्रेमाचा पाण्या घेऊन तुझी माया आली. तुझ्या आधारावर जगणार आहे. काहीतरी कर बाळा, माझ्याकडे पहा. मेलेलं लेकरू कसं उठेल? विज्ञानाचं पान हरलं. अरे जिवंत लेकरा करता स्तनातून दूध बाहेर पडावं हा युक्तिवाद नाही, हे श्रेष्ठत्व नाही. पण मेलेल्या रोहिदासा करता तिच्या स्तनातून आपोआप दूध बाहेर पडायला लागलं. या विश्वातल्या आईची ताकद आहे. प्रेत गुंडांना हा नियम. त्याला सुद्धा वस्त्र नव्हतं. तिनं स्वतःची अर्धी साडी फाडली. प्रेत गुंडांना 10-5 सरपण गोळा केले. त्याच्यावर प्रेत ठेवलं. स्वतः अग्निडाग द्यायला निघाली. उपनगरी ग, विचार करा. आपल्या जीवनात तरी असं दुःख आहे का महाराज? कमीत कमी शेजारी पाजारी गावातले लोक चांगले आहेत, ते लेकराला अग्निदाह देतील. पण आईनं लेकराला अग्नी दिला असं एकही उदाहरण आम्ही पाहिलं नाही. तिच्या जीवनातलं दुःख स्वतः अग्निडाग देते. वजाबाकी करा. जिचा पती गेला, जिचं लेकरू मेलंय, जिचं राज्य गेलं, जिची प्रतिष्ठा गेली, तरी लेकरा करता जगण्याची आस आहे. अग्निडाग द्यायला लागली. तिथे तिचा पती हरिश्चंद्र होता. हरिश्चंद्रानं आवाज दिला, कोण बाई तू? हरिश्चंद्र राजाची राणी तारा. हा शब्द बाहेर पडत नाही. विजेंचा कडकडाट. उजेडामध्ये राजानं राणी ओळखली आणि राणीनं राजा ओळखला. पाया पडण्याकरता गेली. पतिराज कुठे होतात? हात लावू नको, जमदारचा सेवक आहे, अशुद्ध वेशेत आहे. पती म्हणू नको, अशुद्ध होशील. स्वतःचा पती म्हणतो, पती म्हणू नको, वेदना आहेत. मदत करा, माझ्या लेकराला जाळू द्या. कोण आहे? आपल्या अंग खांद्यावर खेळणारा रोहिदास आहे. सर्पदंश झालाय, मेलाय. विनंती केली पतीला, फक्त जाळू द्या. त्यानं सांगितलं, तारा मी जरी तुझा पती असेल ने माझं लेकरू असेल, पण इथला नियम आहे, प्रेत यात्रा जाळणारे त्याचे नातेवाईक मुठभर तांदूळ आणि 1.25 गज कपडे देतात. का? मुठभर तांदूळ मला, 1.25 गज कपडे मालकाला. मी मुठभर तांदळाची खिचडी करतो. त्या दिवसाच्या जेवणाची व्यवस्था होते. 15 दिवस झाले पोटात अन्न नव्हतं. काय देवानं दुर्दैव घडवलं, आज माझ्याच लेकराचं प्रेत पाठवलं. पण तुला सांगू, तुझ्याकडे तांदूळ नाहीच म्हणे. नाही, मलाच खायला नाही देऊ, कुठं वस्त्रही नाही द्यायला. ऐक तारा, हा बाप लेकरा करता उपवासी राहील, मुठभर तांदूळ घेणार नाही. आज हा उपवासी राहील. प्रत्येक बाप लेकरा करता उपवासी असतो. ही भावना आहे.
या माझ्या लेकराकरता मी उपवासी आहे, पण माझ्या मालकाच्या सव्वागच कपड्याचं काय? त्याला पट्ट ते तो लबाडी बी करता भाऊ. आपण जर तर नोकरीला राहतो ते सांगायला कपडा आण देतो, अर्धा हिशोब देतो अर्धा राहू देतो. तसं नव्हतं. तो म्हणे मी स्वप्नात राज्य दिलं तारा, एवढा मी सत्यवादी आहे. सव्वागच कपड्या करता लबाडी केली तर सत्यवादीपणा जाईल. तुझ्याकडे कापड असेल तर तुला जाडू देईल. अर्धी साडी प्रेताला गुंडाळली. माफ करा, स्त्रीचं वैभव आहे, तिचं अंग झाकलेलं असलं पाहिजे. पण तिच्या पतीच्या समोर उरलेली अर्धी वस्त्र पतीला देऊन टाकलं आणि सांगितलं माझ्या लेकराला जाडू द्या, तुमच्या मालकाला हे वस्त्र द्या. कोणती स्त्री असेल विचार करा, जिनं हजारो वस्त्र दान केले. ती एकेकडची राणी तारा राजवैभव भोगणाऱ्या बाईकडे लेकराला जाणण्याकरता वस्त्र सापडू दिलं नाही. आणि ज्यानं एक पाण्याचा ग्लास मागितला, 1000 लोक ज्याच्या मागे धावायचे, तो राजा दुसऱ्याकडे पाणी भरायला लावला. हा त्या राजाचा दैववाद. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. एवढंच नाही, पांडवांच्या मांडीला मांडी लावून बसला तरी राज्य मिळू दिलं नाही. पांडवांचा सहाय्य करी राज्याहुनी केले दुरी. सुभद्रा बहीण अभिमन्यू भाचा आणि बहीण बावण्या रावण्या करे भाऊ बाचाकडे ध्यान द्या. तो म्हणे गण द्या आणि पण मन गरमा चालत नाही. गण द्या आणि त्याच्याकरता विनंत्या करायची ती. म्हणे मग काय तसंच आहे ना. बहिणी आता किती विनंत्या करतात, भाऊ 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 दासभाऊ वचन दी जायले. भाऊ म्हणे दासभाऊ मरी घ्या, वचन वर लय घ्या, तू दांगडो घाल नको आठी. जेव्हा येणं होतं तू गेली आणि आता तू काहीच सांग नको. अभिमन्यू भाचा असून चक्रव्यूहातून वाचू शकला नाही. स्वतःच्या बापाला पाणी टाकण्याकरता देव गेला नाही. त्याच्या पलीकडे अनन्य उदाहरण त्याच्या जीवनातले देता येतील. असा असलेला देव आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाची चालेल. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. पांडवांचा सहाय्य करी राज्यावनी केले दुरी. असा जर देव असेल तर आम्ही नेमकं काय करावं? अंतकरण भरून 2 मिनिटात अभंगाचं शेवटचं. कामाने उगेची रहा, तू कामाने उगेची रहा, तू कामाने उगेची रहावे. होईल
कुमारी कुमार कुमारी विठोबार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी विठोबार कुमारी तारी 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 हा कुमार 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 काही करू नका तो का म्हणे उगेची राह, होईल ते सहजचे पहा, ठेविले नंते तैसे जिरावे, चित्ते असू द्यावे समाधान. का तो त्याच्याच मनासारखं करतो. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, यथामते यथा शक्यता अवकाश. अभंगाचं धावतं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. चिंतन मांडला असा दावा करत नाही. जे सद्गुरूंनी सुचवलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मायबाप, पवित्र पावन तीर्थक्षेत्र फुपडगिरी या गावामध्ये अखंड परंपरेचा सोहळा चाललेला आहे. देवाच्या चरणी विनंती करा. देवा 60 70 80 100 नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत आमच्या हातून तुझी भक्ती होऊ दे, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करा. गोड असा पर्वताळ आहे, संस्काराचं विद्यापीठ आहे. तरुणांनी एकत्रित या, तरुणांनी येत जा. इथं तरुण बसले की आनंद वाटतो, आलंच पाहिजे. परमार्थ जुन्या लोकांचं असं ज्यांच्या मनात कीड आहे ना, त्यांचं साध्यतेला गेलं ते सार्थकी लागले. आपण कमीत कमी या ठिकाणी एकत्र येऊन आलं पाहिजे. धर्मासाठी आपली गरज आहे. गीता गोविंद गंगा गायणारी संत मायबाप 7 गोष्टीचं पालन करा. गीतेनुसार जीवन जगा, गोविंदवर प्रेम करा, गंगे स्नान करा, गायीची सेवा करा, नारीची सेवा करा, संतांचा सन्मान करा, वडिलाची सेवा करा, धर्म टिकवा, धर्म वाढवा. धर्माला तरुणांची गरज आहे. रोज दिवसातून एकदा तरी पोरांनो घरी हनुमान चालिसेचं पठण करा. तो एकमेव असा देव आहे की जो तुम्हाला मला यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. प्रत्येक धर्मात जशी विशिष्ट चालीरीती पद्धत आहे, त्यांचे लेकरं जसं धर्मांध आहेत, त्या पद्धतीने आपल्या लेकरांनी इथं आलं पाहिजे. संतांचे विचार घेतले पाहिजेत. या भगव्याखाली एकत्र आलं पाहिजे. एकीच जे सामर्थ्य ते एकट्यात नाही. आज एकत्र आलात नाही तर येणारा काळ तुम्हाला मला वाटून घेईल. जाती पातीत आपण सगळे वाटले गेलो. राज्यकर्त्यांनी सगळ्यांनी आपला नष्ट नाबूदपणा केला. पण आम्ही हिंदू आहोत हा स्वाभिमानाचा कणा कधीच दुसऱ्या पुढे विकू देऊ नका. आपल्या जीवनाचं सार्थक होईल. फार मोठी गरज आहे. माझं पटावं, माझं चांगलं वाक्य तुमच्या हृदयाला लागावं हा माझा उद्देश नाही. पण प्रत्येक कीर्तन आता एकमेव असं व्यासपीठ आहे की इथंच लोक ऐकतात. प्रत्येकानं अंतकरणाने सांगितलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. एका साधूची कृपा झाली आपल्यावर, पूजनीय प्रदीपजी मिश्रा. आज अखंड समाज एकत्रित आला. आजही लोक देव करतायत, तरी लोक ट्रोल करतात, साधूचा अपमान आहे. इतर परप्रांतीय धर्मामध्ये त्यांच्या साधूबद्दल टिंगल ऐकली कधी? कधीच नाही. त्यांच्या अशा अनन्य गोष्टी की त्या किडस वाटण्यासारख्या आहेत, पण कधीच ते त्यांच्या साधूवर टिंगल करणार नाही. आम्ही लगेच थोडे दिवस गेले की आमच्या संतांची टिंगल करतो म्हणून आमचा धर्म कुठेतरी विखुरला जातोय. मंदिराची भव्यता दिव्यता पाहिली, काय आवड असेल, काय या पंचक्रोशीने ती कथा आयोजित केली. आजही तिथे कथा होतात. मला सांगितलं त्यांनी की ते 50 पट्ट्या आहेत मंडपाच्या, तेवढ्या रोज झाडून काढाव्या. सेवा आहे, व्यवस्था आहे. धर्मासाठी एकत्र आलं पाहिजे ही तळमळ आहे, विशेषता आहे. ते केलं पाहिजे. आदिशक्ती मुक्ताईचा आशीर्वाद आहे आपल्यावर. म्हणून माय, खरोखर आपण भाग्यवान आहात. आपल्या लेकरांना इथं आणत जा, परमार्थाची दिशा द्या.
मोबाईल हातात दिलाच पाहिजे, आपली पोरं चंद्रावर गेले पाहिजेत, पण त्यांनी ग्रंथ विसरू नये ही आमची तळमळ आहे. बस ते चंद्रापर्यंत गेले पाहिजेत, सार्थकी लागलं. आमच्या पोराला 20-20 लाख रुपयाचं पॅकेज असलं पाहिजे, 50 लाख असलं पाहिजे. हो, आमची पोरं श्रीमंतीत जगली पाहिजेत. पोरांनो किती पैसा कमवा, पण रोज संध्याकाळी 10 मिनिटं धर्मासाठी द्या आणि येणाऱ्या पिढीला धर्म शिकवा. नाही तर येणारा काळ वाईट आहे, प्रत्येकाला सामोरं जावं लागेल. बांगलादेश सारखा देश आमच्यातून उत्पन्न झाला, सुई बनवण्याची ज्याची लायकी नाही, पण हिंदू होता म्हणून भर रस्त्यावर जेव्हा ते लोक मारतात मनाला वेदना होतात. धर्माधर्मात भांडण नाही आम्हाला, पण कमीत कमी आम्ही श्रेष्ठ आहोत हे जगाला शिकवा. एवढीच एक आहे पद्धत आपल्या जीवनातली. समोरच्याची माय कशी आहे असा विरोध कधीच करू नका, पण कमीत कमी आम्ही जिच्या पोटी जन्माला आलो ती माय पवित्र आहे हे जगाला सांगायला विसरू नका. एवढं एकत्व माणसानं मनामध्ये बाळगून परमार्थाची दशा दिशा ठरवा. फार गोड वातावरण आहे. बोलता बोलता काही चुकलं असेल, अपमानात्मक शब्द निघाला असेल, माझं मला परत करा. चांगलं असेल आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करतो. अनादेश रत्न बरोबर मोठे बाबांच्या चरणी झालेली सेवा समर्पित. झालेली सेवा सर्व गुणीजनांच्या चरणी समर्पित करतो. अन्नदात्यांच्या चरणी समर्पित. झालेली सेवा माझं दैवत माझे आई वडील माझे आजोबा यांच्या चरणी सेवा समर्पित. झालेली सेवा माझं दैवत जय श्री कष्टभंजन देव सारंगपूर हनुमान दादाच्या चरणी झालेली सेवा समर्पित. झालेली सेवा माझं दैवत आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील महान संत ज्यांनी उभा आयुष्य जगाला राम शिकवला त्या पूजने दगाजी बापूंच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली